श्रीहरी पद्मपुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद्भगवद्गीता। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचे महात्म्य। श्री भगवान म्हणाले, सुमुखी, आता मी श्रीमद्भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचे महात्म्य सांगतो की जे ऐकून मनुष्याला मुक्ती हाताच्या मळासारखी सहज प्राप्त होणारी अशी होते। गोदावरी नदीच्या तीरावर प्रतिष्ठानपूर म्हणजे पैठण नावाचे एक विशाल नगर आहे, जेथे मी पिपलेश या नावाने प्रसिद्धी पावून राहत आहे। त्याच नगरात जानुश्रुती नावांचा एक राजा राहत असे। ते आपल्या प्रजेचे अत्यंत आवडते होते। त्यांचा पराक्रम सूर्यमंडळाच्या प्रचंड तेजासारखा होता। दररोज होणाऱ्या त्यांच्या यज्ञातील धुरामुळे नंदनवनातील कल्पवृक्ष अशा प्रकारे काळे पडते होते की राजांची असामान्य दानशीलता पाहून ते जणू लज्जायमान झाले आहेत। त्यांच्या यज्ञातून मिळणाऱ्या पसायदानाच्या रसास्वादामध्ये नेहमी आसक्त असल्यामुळे देवलोक कधीही प्रतिष्ठानपूर सोडून कधीच बाहेर जात नसत। त्यांच्या दानसमयी सोडलेली पाण्याची धार, प्रतापरूपी तेज आणि यज्ञातील धुरामुळे पुष्ट होऊन मेघ योग्य वेळेवर वृष्टी करीत होते। त्या राजांच्या शासनकाळात शेतीमध्ये होणाऱ्या 6 प्रकारच्या उपद्रवांना कधीही आणि कोठेही थोडे देखील स्थान नव्हते आणि सर्वत्र सद्नीतीचाच प्रसार होत होता। ते विहिरी, बारव इत्यादी खोदण्याचा बहाणा करून दररोज पृथ्वीच्या पोटातील संपत्तीचा शोध घेत होते। एकेकाळी राजाच्या दान, तप, यज्ञ आणि प्रजापालनावर संतुष्ट होऊन स्वर्गातील देव त्यांना वर देण्यासाठी आले। त्यांनी निळकमळाप्रमाणे उज्ज्वल अशी हंसाची रूपे धारण करून आपले पंख फडफडवीत आकाशमार्गाने जाऊ लागले। अत्यंत घाईने उडत चाललेले ते हंस एकमेकांशी गप्पागोष्टीही करीत होते। त्यांच्यापैकी भद्राश्च आणि इतर 2-3 हंस वेगाने पुढे निघून गेले। तेव्हा मागील हंसांनी पुढे जाणाऱ्या हंसांना उद्देशून म्हटले, अरे भाऊ भद्राश्व, तुम्ही वेगाने उडून पुढे का गेलात? हा मार्ग गमन करण्यास फार अवघड आहे। यातून आपण सर्वजण सोबत मिळूनच चालले पाहिजे। तुम्हाला दिसत नाही काय ही आपल्या समोरील पुण्यमूर्ती महाराज जानश्रुतीचे तेज अत्यंत स्पष्ट रूपाने प्रकाशित होत आहे। या तेजाने भस्म होण्याची शंका असल्यामुळे सावधान होऊन चालले पाहिजे। मागाहून येणाऱ्या हंसाचे असे भाषण ऐकून समोर उडत असलेले हंस हसू लागले आणि उच्च स्वरात त्यांच्या बोलण्याची उपेक्षा करून म्हणाले, अरे भाऊ, काय या राजा जानश्रुतीचे तेज ब्रह्मवादी महात्मा रैकच्या तेजापेक्षाही अधिक तेजस्वी आहे। हंसाचे हे बोलणे ऐकून राजा जानश्रुती आपल्या उंच महालाच्या छतावरून खाली उतरले आणि सुखपूर्वक आपल्या सिंहासनावर विराजमान होऊन आपल्या सारथ्याला बोलावून म्हणाले, जा आणि महात्मा रैकांना येथे घेऊन या। राजाचे हे अमृतवचन ऐकून त्या मह नावाच्या सारथ्याने प्रसन्नता प्रकट केली आणि नगराबाहेर गमन केले। सर्वात प्रथम त्याने मुक्तिदायिनी काशीपुरीची यात्रा केली, जेथे जगाचे स्वामी भगवान विश्वनाथ मनुष्यांना उपदेश करीत असत। त्यानंतर तो गया या क्षेत्री गेला, जेथे आनंदी नेत्र असणारे गदाधारी भगवान संपूर्ण लोकांचा उद्धार करण्यासाठी निवास करतात। त्यानंतर अनेक तीर्थाचे भ्रमण करून तो सारथी पापनाशिनी मथुरापुरीमध्ये गेला। हे भगवान श्रीकृष्णाचे मूळ ठिकाण आहे। हे तीर्थ फार महान आणि मोक्ष देणारे आहे। वेद आणि शास्त्रात ते तीर्थ त्रिभुवनपती भगवान गोविंदाचे अवतारस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। निरनिराळे देवता आणि ब्रह्मश्री या तीर्थक्षेत्राचा लाभ घेतात। मथुरा नगरी यमुना नदीच्या तीरावर शोभा देत आहे। त्या नगरीचा आकार अर्धचंद्राकृती सारखा वाटतो। सर्व तीर्थ
या नगरीत निवास करतात. तीर्थे या नगरीत निवास करतात. ते तीर्थ फार आनंददायी असल्यामुळे फार सुंदर दिसते. गोवर्धन पर्वतामुळे मथुरा नगरीची शोभा अधिकच वाढली आहे. ते पवित्र वृक्ष आणि वेलींनी वेढलेले आहे. त्यामध्ये 12 वने आहेत. ते फार पुण्यदायी आणि सर्वांना विसावा देणाऱ्या वेदश्रुतीचे सारतत्व असलेल्या भगवान श्रीकृष्णाची आधारभूमी आहे. त्यानंतर मथुरेहून पश्चिम आणि उत्तर दिशेकडे खूप दूर गेल्यावर त्या सारथ्याला काश्मीर नावाचे एक नगर दिसले. तेथील शुभ्र वर्णाच्या गगनचुंबी इमारतीच्या ओढी भगवान शंकराच्या अट्टहासाप्रमाणे शोभा देत होत्या. जेथील ब्राह्मणांचे शास्त्रीय आलाप ऐकून मुकी माणसेसुद्धा सुंदर वाणी आणि काव्यांचे उच्चार करीत देवासमान होऊन जातात. जेथे नेहमी होणाऱ्या यज्ञातील धुरामुळे आकाश व्याप्त होते, त्यामुळे आकाशमंडळ मेघांनी धुतल्या जाऊनही आपले काळेपण सोडत नाही. जेथे गुरुजीजवळ विद्यार्थी अभ्यासाने संपूर्ण कला स्वतः शिकतात आणि जेथे माणिकेश्वर नावाने प्रसिद्ध असलेले भगवान चंद्रशेखर म्हणजे श्री शंकर देहधारी प्राण्यांना वरदान देण्यासाठी सदैव निवास करतात. काश्मीरचा राजा माणिकेशाने दिग्विजयात संपूर्ण राजे लोकांना जिंकून भगवान शिवाचे पूजन केले होते. तेव्हापासून महादेवाचे नाव मणिकेश्वर असे पडले होते. त्यांच्या मंदिराच्या दरवाजाजवळ महात्मा रैक्य एका लहानशा गाडीवर आपले अंग खाजवीत एका वृक्षाच्या सावलीत बसले होते. या अवस्थेमध्ये सारथ्याने त्यांना पाहिले. राजाने सांगितलेल्या अनेक ओळख चिन्हावरून त्याने महात्मा रैक्यला लवकरच ओळखले आणि त्यांच्या चरणी प्रणिपात करून म्हटले, ब्रह्मन, आपण कोणत्या ठिकाणी राहता? आपले पूर्ण नाव काय आहे? आपण तर सदैव स्वच्छंदामध्ये विहार करणारे आहात, तर मग या ठिकाणी कशाकरता थांबले आहात? यावेळी आपला काय करण्याचा विचार आहे? सारथ्याचे हे बोलणे ऐकून परमानंदात निमग्न असलेल्या महात्मा रैक्यने थोडा वेळ विचार करून त्याला म्हटले, जरी आम्ही कामना पूर्ण झालेले आहोत, आम्हाला कोणत्या वस्तूंची आवश्यकता नाही, तरीही कोणीही आमच्या मनोवृत्तीनुसार परिचर्या कार्यक्रम करू शकतात. महात्मा रैक्यचा हा हार्दिक अभिप्राय आदराने स्वीकार करून सारथी राजाकडे निघून गेला. राजाजवळ पोचल्यानंतर राजाला प्रणाम करून आणि हात जोडून त्याने सर्व वृत्तांत कथन केला. त्यावेळी स्वामीजींच्या दर्शनामुळे मनात फार प्रसन्नता होती. सारथ्याचे वचन ऐकून राजाला मोठे आश्चर्य वाटले. त्यांच्या हृदयात महात्मा रैक्याचा आदर सत्कार करण्याविषयी श्रद्धा उत्पन्न झाली. त्यांनी 2 खेचरे जुंपलेली एक गाडी घेऊन प्रवासास सुरुवात केली. तसेच त्यांनी आपल्यासोबत मोत्यांचे हार, उत्तमोत्तम वस्त्रे आणि 1000 गायीसुद्धा घेतल्या. काश्मीरमध्ये महात्मा रैक्य जेथे राहत होते त्या ठिकाणी जाऊन राजाने साऱ्या वस्तू त्यांच्यासमोर ठेवल्या आणि जमिनीवर पडून साष्टांग प्रणिपात केला. अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने साष्टांग प्रणिपात केलेला राजा जानश्रुतीवर महात्मा रैक्य अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले, अरे शूद्र, तू दुष्ट राजा आहेस. काय तू माझा समाचार जाणत नाहीस? ही खेचरे जुंपलेली आपली उत्तम गाडी घेऊन जा. हे कपडे, हे मोत्यांचे हार आणि या दूध देणाऱ्या गायीसुद्धा स्वतःच घेऊन जा. अशा प्रकारे आज्ञा देऊन महात्मा रैक्यने राजाच्या मनात भय उत्पन्न केले. तेव्हा राजाने शापाच्या भीतीने महात्मा रैक्यांचे दोन्ही चरण पाय धरले आणि भक्तिपूर्वक अंतःकरणाने म्हणाला, ब्रह्मन, माझ्यावर प्रसन्न व्हा. भगवान आपणाला हे अद्भुत महात्म्य कसे प्राप्त झाले? प्रसन्न होऊन मला खरे ते सांगावे. रैक्य म्हणाले, राजन, मी दररोज गीतेच्या 6व्या अध्यायाचा जप करीत असतो, म्हणून माझी तेजोराशी देवतांना सुद्धा सहन होत नाही. त्यानंतर
महाबुद्धिराजा जानश्रुतीने प्रयत्नपूर्वक महात्मा रेक्कांकडून गीतेच्या 6व्या अध्यायाचे अध्ययन केले. त्यामुळे त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली. इकडे रेक्यसुद्धा भगवान मणिकेश्वराजवळ मोक्षदायक गीतेच्या 6व्या अध्यायाचा जप करीत सुखाने राहू लागले. हंसाची रूपे धारण करून वरदान देण्याच्या उद्देशाने आलेले देवलोकसुद्धा आश्चर्यचकित आणि आपल्या इच्छेनुसार निघून गेले. जो मनुष्य नेहमी ह्या एकाच अध्यायाचा जप करतो तो भगवान विष्णूच्या स्वरूपाला प्राप्त होतो. यात तीळ मात्रही संशय नाही. धन्यवाद.